खाली माकडखिंडी आणि कसलं काय इथं चीट पाखरू सुद्धा नाही, फक्त पाखरच कुठनं तरी झाडात डोंगरात त्या ओरडते ते. हॅलो फ्रेंड्स, मी प्रिया. चला तर मग आज मोठा असं ब्लॉग पाहूया. खूप असं माकडखिंडी असं म्हणून रस्ता आहे तिथं आम्ही आलोय ना, माकडखिंडीत आलोय आणि इथं ना चीट पाखरू सुद्धा नाही पा. आणि असं डोंगरात ना चारी बाजूने डोंगरात कुठून हवा सुद्धा येत नाही. गुदमारत होतं ना. आणि डाळिंब इथं तोडायची होती. कडक ऊन पडतं थोड्या वेळात तरी. आणि सकाळ सकाळचं वातावरण तर पहा कसं आहे इकडलं. आलोच आहे तर डाळिंब तोडायचं म्हटलं. आणि डाळिंबीचा काटा तर इतका जबरदस्त, बापरे. इंजेक्शन बरी डॉक्टरची, पण हे आंबीचा काटा नको. आता सासूबाई लागल्या होत्या झाडाला. डाळिंब तर कुठं दिसतच नव्हतं या झाडाला, पण लागल्या होत्या एक दोन डाळिंब होतं ते काढायला. पण पुढच्या झाड इतकं जे लकडलेलं होतं ना, न फवार मारता कोणतंही सैन वापरलं नव्हतं, तरी सुद्धा फक्त पाण्यावरच हे किती फळं आलीत पहा. उन्हाळ्याचं कडक उन्हात तर इतकं कडक ऊन पडतंय का नाही. नंतर आता खूप महाग झालेत बरं का, पण डाळिंब खाण्यासाठी शरीराला खूप चांगले आहेत. उन्हाने तर आमचीच वाट लागली तोडताना. हे पहा भगवा डाळिंब आहे. हे पूर्ण गोड, खाताना पण असं गोड लागत होतं हे. कडक ऊन पडले तोपर्यंत म्हटलं आज स्कार्फ बांधल्याशिवाय काम करायचं नाही. तर उन्हाने मात्र आपल्या चेहऱ्याची खूप आपल्या हे पहा सगळीकडे डोंगरच आहे का नाही पहा. सगळेजण कोण कॅरेट घेते, कोणी घेते. प्रत्येकाचं ज्याचं त्याचं काम चालूच होतं. प्रत्येकजण ते काम करत होते. आणि निम्म्या बायका नाही तर खुरपायला होत्या. त्या खुरपतात तोपर्यंत आम्ही इकडे डाळिंब तोडत होतो. आम्ही तर पटपट अशी डाळिंब तोडून घेतली होती. उन्हाच्या अगोदर आमची डाळिंब तोडून झालेली होती. नंतर ना आम्हाला खुरपायचं होतं. ह्या 4 वेळी राहिलेल्या होत्या, तर आता सर्वांनी मिळून शेवटचं तोडाय ना, शेवटचा तोडाय नाही. मग मागच्या वर्षी सांगतो, पाठीमागच्या वर्षी सांगतोय. टाइम थोडा तेवढी तुम्ही पटापट. अयो, आणि मी कधी सांभाळून कोणाला घेतलं ना असं होईल का? हा, तुम्हाला घेतलं नाही का कधी? सांभाळून घ्यावं. किती भारी चिमणीनं घरटं विणलं होतं पहा. आणि तिथं 2 डाळिंब होते, अशी उरलेली पण होती आणि एक चांगला पण डाळिंब होता. पण घरटं काय मस्त होतं बघा. कडक ऊन पडलं की सगळ्यांचंच बोलणं बंद होतं पहा. सकाळ सकाळचं किती गप्पा माराव्यात आणि किती काय करावं हे समजत नसते ऐकायला. असलं कडक ऊन पडलं तरी आजी कशी काम करते पहा. आणि इथं गरम गुदमारायला लागलं तर एवढं ना. झाली होती सुट्टी, आता थोड्या वेळ सुट्टी झाली तर ह्या पिकअपमध्ये बसताच येत नव्हतं. डाळिंब तर फुलं भरलेलं होतं. कसं तरी आम्ही बसून आलो. ह्या कॅरेट कशी धरावी आणि काय करावी हे समजत नव्हतं. रस्ता एकदम मस्त होता बरं का. चला तर मग आता आम्ही निघालो तर रस्ता पहा. तुम्ही पण पाहता इथं रस्ता कसा आहे. इतकं कडक ऊन आहे तरी डोंगरात ह्या कुठं सुद्धा असं दुसरीकडे डोंगर दिसतात, पण थोडं थोडं हिरवाई सुद्धा होती बरं. मला काही इकडलं जास्त माहिती नाही बरं का. पूर्ण इतकं डोंगर आहेत का नाही, सगळं पूर्ण पाचेगावात आमच्या डोंगरच आहेत. पण खिंडी वेगवेगळ्या खिंडी पण आहेत, दऱ्या पण आहेत तिथं. पण हे हे ना ह्याला नाव मला काय माहीत नव्हतं. तर हे भाऊ होतं ना रानाचं मालक, मग आम्ही त्यांना विचारत होतो की इकडं काय आहे, याला कशासाठी हे नाव दिलं. तर त्या भैयाने काय उत्तर सांगितलं तुम्हाला माहिती आहे. ह्या खिंडीचं नाव आहे माकडखिंडी. का माकडखिंडी हे नाव का पडलं, तरी इकडे जास्त माकडं होती. तर आमचं काय चाललं होतं मैत्रिणीचं माहिती आहे का, ह्या मला बोलत होते की तू पण अशीच माकडासारखी आहे आणि करत
आम्हाला कुठे गेल्यानंतर काय बोलावून कशी मस्ती करा हे काही समजत नसतं. रस्त्याची आठवण मात्र खरंच राहिली बरं का. इतका रस्ता वळणाच्या आणि ते काय रस्ता बघा, हे पहा कसला रस्ता होता आणि गाडी कशी आतून घेऊन जायचं हेच काही समजत नव्हतं. गाडीचं काय हो, कॅरेट फुल्ल भरलेलं होते. कॅरेट आमच्या अंगावर पडते का काय हे आम्हाला भीती होती. त्या कॅरेटला धरायचं की आम्ही आमचा जीव वाचवायचं हेच आम्हाला काही समजत नव्हतं. हे पहा आमच्या गावचं डोंगर पहा, माकडखिंडीतले डोंगर आहेत बरं का हे. पूर्ण पाचेगाव पाहायचं म्हटलं तर ना खरंच खूप दऱ्या आहेत हे आहेत, पण मला प्रत्येक ठिकाणी मला जाता चालणं मी जिथं जिथं जाईल ना ते तुम्हाला दाखवते. व्हिडिओमध्ये सांगेल सुद्धा हे कुठली खिंडी आहे काय काय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक हो सबस्क्राईब करायला विसरू नका.